चला तर आज आपण बीड जिल्ह्याचं पेपर विश्लेषण करूया। आता इथे काय दिलंय बघा, एक वस्तू 8% नफा घेऊन 4,860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल। आता आपल्याला नफ्याची काय दिली आहे इथे तर टक्केवारी दिली आहे, किती दिलं आहे तर 8% दिलं आहे। आणि इकडे काय दिलं आहे तर विक्री किंमत दिली आहे, विक्री किंमत किती दिली आहे तर 4,860 रुपये दिले आहे। आता खरेदी किंमत कशी काढणार, खरेदी किंमत कशी काढली जाते तर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत म्हणजे किती 4,860 गुणिले 100/100 अधिक 8 अधिक का तर 8% नफा आहे म्हणून, ठीक आहे। म्हणजे किती येणार तर 108। कितीचा भाग लागतोय बघा, 4चा लागतोय बघा। तर 4ची विभाजित 8 व्हा, काय असतं 4ची विभाजित आता शेवटच्या दोन संख्येला 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो। इथे जातोय इथे पण जातोय, इथे 8 आहे, ठीक आहे। पण 4ने देऊन बघूया, 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4 आणि 4 पंचे 20, 4 दुने 8 आणि 4 सक 24, 4 सत्ता 28, ठीक आहे। आता पुढे कितीचा भाग लागतोय बघा, 9चा लागतोय का बघा। 9ची काय असते विभाज्यता तर प्रत्येक अंकांची बेरीज, ठीक आहे। आता इथे काय होणार बेरीज तर 5 न 2 7 8 9, इथे पण 9 होणार आणि इथे पण 9 होणार, 7 अधिक 2 9 म्हणजे 9चा भाग लागतोय। 9 त्रिक 27, 9 एके 9, परत 9 त्रिक 27 आणि वरचे राहिले 4 म्हणजे 9 5 45 म्हणजे किती आले तर 135 आणि 3। आता इथे 3चा लागतो का बघा, कसा 3ची कशी असते सेम 9सारखी असते। परत अंकांची बेरीज 5 न 3 8 आणि 1 9 म्हणजे 3 चोक 12 आणि 3 5 15 आणि 3 एके 3 म्हणजे किती राहिले वरती तर 45 गुणिले 100 म्हणजे किती तर 4,500, ठीक आहे, समजलं। चला पुढे। आता इथे बघा काय सांगितलं, एका चौरसाची परिमिती 56 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेंटीमीटरची आहे। आता चौरस कसा असतो, असा असतो बरोबर आहे, सर्व बाजू समान। एक बाजू ए असेल तर ही बाजू पण ए असेल, ही बाजू ए असेल आणि ही बाजू सुद्धा ए असेल, ठीक आहे। तर आता परिमिती किती असेल, ही 1 आहे 2 आहे 3 आहे आणि 4 आहे म्हणजे परिमिती किती असेल चौरसाची तर 4a, ठीक आहे, म्हणजे 4 बाजू, ठीक आहे। आता बाजू किती दिलाय, आता परिमिती दिली आपल्याला, सॉरी बाजू नाही दिली, माहिती किती दिलाय तर 56 आणि 4 गुणिले बाजू म्हणजे ए, आपण बाजू काढायला सांगितलंय ना, मग 4 ने 56ला भाग द्या, किती येणार तर 4 एके 4, 4 चोक 16 म्हणजे किती आलं तर 14 सेंटीमीटर आला। आता असंच तुम्हाला जर आयताचं विचारलं असेल तर कसं करणार, आयताची परिमिती कशी असते, ही लांबी असते आणि ही रुंदी असते। तसंच ही लांबी असणार आहे आणि ही रुंदी असणार आहे, म्हणजे काय होणार 2b असणार आहेत आणि 2l असणार आहेत, म्हणजे कशा होणार 2l अधिक 2b ही असणार आहे ना, 2 2 कॉमन काढल्यावर काय होणार l अधिक b म्हणजे हे असणार आयताची परिमिती जर आयताच्या बाबतीत विचारलं तर। चालेल, चला पुढे। आता इथे काय सांगितलं बघा, 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील। आता आपलं सूत्र काय आहे तर लोक किंवा काय असेल दिलं असेल ते मजूर, ठीक आहे, गुणिले दिवस छेद ते किती काम आहे ते, आता एकच काम करायचं आहे बरोबर आहे। तर मजूर किती आहेत इथे 15 मजूर आहेत, काम किती दिवसात करतात 36 दिवसात करतात आणि काम किती आहे तर 1 आहे। तर तेच सेम काम म्हणजे काय तर बरोबर 27 दिवसात काम करण्यासाठी किती मजूर लागतील तर आपण x घेऊया आणि एक काम आहे म्हणून 1, ठीक आहे। मग आता सोडवा, 3 5 15, 3 9 27, 9 1 9, 9 चोक 36 म्हणजे x बरोबर काय ना 5 चोक 20, ठीक आहे, समजलं। चला पुढे। आता इथे बघा काय सांगितलं, एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल। आता 4/5 भागाची किंमत किती दिली आहे तर 42,000 रुपये, ठीक आहे। म्हणजे एका भागाची किंमत किती येणार तर 42,000 गुणिले हे 4/5 ह्या साईडला येणार म्हणजे काय होणार उलटे होणार 5/4, 4चा भाग जातोय बघा 4 एके 4, 4 एके 4, 4 0 0 आणि 4 पंचे 20 आणि हे 2 0, ठीक आहे। आता 5ने ह्याला गुणा, हे 2 0 जसेच्या तसे येतील, 5 5 25, 2 5 0 0 आणि 2 5 1 5 म्हणजे 52,500 हे तुमचं उत्तर आहे, समजलं। चला पुढे। आता हा पण सेम तसाच आहे बघा, एका संख्येचा 1/3 भाग जर 120 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग काढा। आता एक भाग तर काढूया पहिल्यांदा, म्हणजे काय होणार 120 गुणिले 3 होणार, हा एक भाग झाला बरोबर आहे। आता ह्याच्या 2/9 सांगितले आपल्याला म्हणजे परत गुणिले 2/9 काढा, करा गुणाकार,
3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 चोक 12 म्हणजे किती येणार, हे 40 येणार, 40 दुने 80 म्हणजे तो भाग आहे 80. समजलं. चला पुढे. आता अशा गणितामध्ये बघा, आता थोडंसं मिसप्रिंट झालंय, म्हणजे हा भाग आहे तो खरा ह्याच्या छेदाला आहे. पण बघा अशा गणितामध्ये कुठलीही संख्या असून द्या, 2 असून द्या, 3 असून द्या, कुठलीही संख्या असून द्या, त्याच्या जर घातामध्ये 0 असेल तर त्याची किंमत नेहमी 1 असते. 1 लक्षात असू द्या. ठीक आहे. म्हणजे इथे काय येईल बघा, इकडे गुणाकार आहे तर 1 गुणिले 1 गुणिले 1 किती येईल, तर 1च येणार. आणि इथे किती आहे तर अधिक आहे, म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 किती येणार, तर 3 येणार. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं 1/3. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, जर 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 आहे. आता 1024 कसला वर्ग आहे, कसला आहे तर 32चा आहे. ठीक आहे. पण हे तुम्हाला माहित पाहिजे की 1024 कसला आहे. जर माहित नसेल तर काय करायचं, 1024 ची फोड करायची. कशी होणार फोड, तर ह्याला 4ने भाग जातो बघा, शेवटच्या 2 संख्येला 4ने भाग जातो. म्हणजे काय होणार इथे, ते 4 दुने 8, 2 4 पंचन 20 आणि 4 सक 24 म्हणजे गुणिले 4. ठीक आहे. आता पुढे भाग जातोय का बघा, तर बघा 4ने परत द्या, 4 सक 24 आणि 1 4 चोक 16 म्हणजे 64 येते, गुणिले 4 गुणिले 4. ठीक आहे. म्हणजे हे 4 म्हणजे किती आले आपले, 64 गुणिले 16 आले. ठीक आहे. आता सोपं झालं तुमचं, वर्गमुळात जर 64 असेल आणि 16 असेल, 64 कसला आहे वर्गमूळ, तर 8चा आहे. म्हणजे 8 बाहेर काढा आणि हे 4 कसले आहे, तर 4 चोक 16 म्हणजे 4च आहे, गुणिले 4 करा. आणि बरोबर काय दिले आपल्याला, 2चा x चा वर्ग दिलाय. बरोबर आहे. मग बेकंबे बे दुने 4 किती येणार, तर 8 दुने 16 आणि x चा वर्ग आहे, हा वर्ग इथे गेल्यावर हे काय होणार, तर वर्गमुळात जाणार म्हणजे 16 येणार. म्हणजे किती येणार उत्तर तुमचं, तर 4 येणार. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं त्यांनी, 43,200 सेकंद म्हणजे किती, आता आपल्याला ते तासामध्ये काढायचं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला 1 तास म्हणजे किती सेकंद ते काढायचं आहे. पहिल्यांदा 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात, तर 60 सेकंद असतात. ठीक आहे. तर 60 मिनिटं म्हणजे आपला 1 तास असतो. म्हणजे किती होणार, 60 गुणिले 60 म्हणजे किती होणार, तर 3600 सेकंद असतात एका तासामध्ये. ठीक आहे. आता ह्या 3600 ह्या 43,200 ला भाग द्या. 43,200 छेद 3600, हे 2 शून्य गेले आणि पुढे कितीचा भाग लागतो, तर 9चा लागतो काय बघूया. तर 9चा लागेल, 4 न 3 7 8 9 आणि 6 आणि 3 9 म्हणजे 9चा पूर्ण भाग लागतो. तर 9 चोक 36, 9 चोक 36 आणि वरचे उरले 7 आणि 2 9 8 72 म्हणजेच काय, तर 4 एके 4 4 दुने 8 म्हणजे किती, तर 12 तास हे आपलं उत्तर. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा, ही सोपी एक अधिक वजाबाकीचं गणित आहे. बघूया आता ह्याचं उत्तर आहे ना तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आता मला तुम्हाला अधिक वजाबाकी तर शिकवायला नको, कारण तुम्ही पोलीस भरतीची एक्झाम देत आहेत. ठीक आहे. चला पुढे. आता तुम्हाला ट्रिकने घनमूळ कसं काढायचं ते काढता आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा कसं काढायचं, 5 8 3 आणि 2. ठीक आहे, असं दिलंय. बरोबर आहे. हे घनमूळ आहेत. ठीक आहे. आता कसं काढायचं, तर हे शेवटचे 3 अंक घ्यायचे. ठीक आहे. ह्यांचा एकक स्थान घ्यायचा. एकक स्थानी काय आहे, 2 आहे. आणि कसल्या घनमुळाच्या एकक स्थानी 2 असतो, तर 8च्या असतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे. 1 ते 10 पर्यंत तुम्ही घनमूळ हे पाठ करायचे. 1 ते 10 पर्यंत घनमूळ आणि 1 ते 10 पर्यंत वर्गमूळ हे तुमचे लक्षात असलेच पाहिजेत. ठीक आहे. ह्याचा एकक स्थान काय असणार, उत्तराच्या 8 असणार आहे. आता 8 कोणाचे आहे बघा इथे, तर 18चे आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे, तर 18. आता पुढचं बघूया आपण कसं केलं. हे 5 आहेत. 5 ह्या 5च्या जवळचा असा कोणता अंक आहे त्याची घन ह्या 5च्या जवळ येतो, तर एकाचा येतो. बघा ना, एकाचा घन तर एकच असतो. 2चा जर घेतला असता तुम्ही, तर 2चा घन काय तो 8 येतो. म्हणजे 5पेक्षा जास्त येतो. म्हणजे काय येणार, तर 1 येणार. म्हणजे काय, हा 1 आणि हे 8 म्हणजे किती होणार, तर 18 होणार. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता परत बघा, हे सोपं बेरजेचं गणित आहे. आता ह्याचं पण उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मी प्रत्येकाचं उत्तर कमेंटमध्ये चेक करणार आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकांना रिप्लाय देणार आहे. चला तर पुढे. आता त्यांनी इथे बघा काय सांगितलंय, 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल. आता 6 वाजता म्हणजे काय, तर हे 12 आहेत, हे 6 आहेत. तास काटा कुठे असेल, तर 6 वर असेल. मिनिट काटा कुठे असेल, तर 12 वर असेल. आता ह्यांच्यामध्ये कितीचा कोन असतो, तर हे 180चा असतो. पण हे कसं काढायचं, तर बघा सूत्र कसं बघा, मॉडमध्ये 30a वजा 11/2b. आता हे 1 आहे, तर हे 6 आहे. ठीक आहे. आणि हे किती वाजले आहेत,
तर 6:00 असतात ना, 6 वाजता म्हणजे काय, तर 6:00 असतात. हे मिनिट आहेत, ठीक आहे, हे मिनिट आहेत आणि हे तास आहेत, ठीक आहे. आता 30A म्हणजे किती, तर 30 × 6 वजा 11/2B म्हणजे किती, तर ते B शून्य आहे म्हणजे हे शून्यच होणार, ठीक आहे. आणि हे मॉडमध्ये म्हणजे किती, तर 6×3=18 असे हे 180 डिग्री काढायचे, ठीक आहे. हे आता तुम्हाला कुठलंही गणित दिलं, तुम्हाला सांगितलं 6:15 वाजता किती, तर 6:15 वाजता कसं करायचं, तर 30A किती आहे, तर 6 × 6 वजा किती येणार, तर 11/2 गुणिले हा बी आहे तुमचा 15, मग हे बी, ठीक आहे. मग आता पुढे जे उत्तर येईल ते ह्याच्यातनं हे 180 येणार आणि ह्याच्यातनं हे पुढचे गुणाकार करून ते वजा करायचं, म्हणजे जे उत्तर भेटेल ते तुमची डिग्री, ठीक आहे. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता बघा हे पण सोपंच आहे. आता तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला 1 ते 10 पर्यंत तरी कमीत कमी वर्ग माहिती पाहिजेत आणि घन तर माहितीच पाहिजेत, ठीक आहे. 15चा वर्ग काय असतो, 15चा वर्ग कसा काढतात, तर शेवटचा ज्याचा 5 असतो त्याचा काय करतात, तर 5चा वर्ग घेतात म्हणजे किती, तर 25 आणि एकाच्या पुढची संख्या कुठली, तर 2 ह्यांचा गुणाकार घेतात, 2 × 1 तर 2, 225 हा 15चा वर्ग आहे, ठीक आहे. वजा 4चा घन काय असतो, तर 64 असतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे वजाबाकी केले तर तुम्हाला उत्तर भेटेल 161, ठीक आहे. सोपं आहे. चला पुढे. आता परत बघा इथे सरळीकरणाचं एक उदाहरण आहे. बघा पहिल्यांदा काय करायचं असतो, तर भागाकार करायचा असतो, बरोबर आहे. नंतर काय करायचं असतो, गुणाकार करायचा असतो. नंतर काय असते, ते अधिक वजाबाकी, ठीक आहे. आता भागाकार काय येणार ह्यांचा, 5/10 म्हणजे किती येणार, तर अर्धा येणार ना, अर्धा येणार. आणि हे 16 आहेत, बरोबर आहे. आता ह्यांचा गुणाकार काय येणार, तर 2×8=16 म्हणजे किती आले, 8 अधिक 4 वजा 3, 8 ने 4 किती, 12 आणि वजा 3 किती, तर 9, ठीक आहे. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं, तर 9. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलंय, ह्या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती आहे. तर स्थानिक किंमत कशी काढतात, तर हा जो 9 असेल, 9 त्याच्या पुढे किती अंक आहेत, तर हा एकच आहे ना, 7 म्हणजे किती, तर त्याच्यावर एक शून्य द्यायचा म्हणजे किती येणार स्थानिक किंमत, तर 90, ठीक आहे. आता ह्याची मला तुम्ही दर्शनी किंमत किती आहे ते मला सांगा. 9ची दर्शनी किंमत किती आहे ते कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. मी सगळ्यांची चेक करणार आहे, बघूया. चला पुढे. आता इथे विचारलं आपल्याला 241चा वर्ग काय काढा. आता ज्याच्या मागे 1 लागलेला असो, 1 त्याचा वर्ग कसा काढतात त्याची ट्रिक तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता हा 1 आहे ना, 1 हा जसाच्या तसा घ्यायचा, ठीक आहे. आता ह्याची पुढची संख्या काय आहे, तर 24. आता ह्या 24ची दुप्पट घ्यायची, दुप्पट किती येणार, 24×2=48 म्हणजे 8 आला आणि वरचे आले 4, हे हातचे 4 आले, ठीक आहे, हे ठेवायचे. आता काय करायचं, ह्या 24चा वर्ग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 4 ऍड करून जे येईल ते उत्तर, ठीक आहे. आता तुम्ही सांगतील सर मला 24चाच वर्ग येत नाही, तर 24चा वर्ग कसा करायचा बघा. एक ट्रिक सांगतो तुम्हाला, ठीक आहे. 24च्या जवळचा असा एक अंक घ्या, त्याच्या शेवटी 0 येतो, काय आणतो, तर 20 येतो, बरोबर आहे. म्हणजे आपण किती घर मागे गेलो, तर 4 घर मागे गेलो. आता परत ह्याचे 4 घर पुढे जा, किती येणार, 4 24 अधिक 4 तर 28, ठीक आहे. आता काय करायचं बघा, ह्या 28ने ह्या 20ला गुणायचं, किती येणार, तर 28×2=56 आणि हे वरचे शून्य जसेच्या तसे घ्यायचे. आणि काय करायचं, हे 4ने आपण कमी केलंय किंवा 4ने वाढवलंय, बरोबर. तर ह्या 4चा वर्ग घेतात, 4चा वर्ग किती, तर 16, हे त्याच्यामध्ये अधिक करायचे. मग काय भेटणार तुम्हाला, 6, 7 आणि 576, हा 24चा वर्ग आला. सोपा आहे ना. तर चला आता बघा आपली ही जी हातचा आहे 4, हा ह्याच्यामध्ये 576 मध्ये टाका, किती भेटणार तुम्हाला, तर 580 भेटणार. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, तर हे आलं बी, ठीक आहे, 58,081, ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा मगाशी सारखंच एक्झाम्पल आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगतो. 9+3×21/7, ठीक आहे. आता पहिल्यांदा काय करायचं असतो, तर भागाकार करायचा असतो. काय येणार भागाकार यांचा, 7×3=21, 3 येणार. मग परत काय करायचं असतो, तर गुणाकार करायचा असतो. 3×3=9 आणि 9 आणि 9 18 म्हणजे उत्तर काय येणार, तर 18. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, 6चा घन अधिक 7चा घन ह्यांची बेरीज करायची. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की घन तुम्हाला करावे लागतील, ठीक आहे. तर 6चा घन किती असतो, तर 216 असतो, ठीक आहे. आणि 7चा किती असतो, तर 343 असतो. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार, तर 559. पण आता तुम्ही नीट लक्षात दिलं ना तुमच्या पर्यायाकडे, तर प्रत्येकाचं एकक स्थान बघा वेगवेगळं आहे, ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं, तर घन काय असतो, तर 6×6×6 असतो, बरोबर आहे. म्हणजे किती होणार, 6×6=36 आणि ह्याचं एकक स्थान काय आहे, तर 6 आणि हे एकक स्थान काय आहे, तर 6, 6×6=36 म्हणजे शेवटी 6च राहणार. आणि 7चं काय असते, तर 7×7×7, 7×7=49, ह्याचा 9 एकक स्थान आणि ह्याचा गुणाकार 9×7=63 म्हणजे शेवटी काय येणार,
तर 3 असणार एकक स्थानी. आता ह्याचा एकक स्थानचा अंक काय येणार तर 6, ह्याचा एकक स्थानचा 3, ह्यांची अधिक करायचं म्हणजे किती येणार 9. म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी 9 असणार. आता 9 कोणाचे आहे तर 559 आहे. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे विचारलं रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आता हे सोपं आहे बघा. 40 पैकी त्याला 32 गुण मिळाले. आता टक्केवारी काढायची तर गुणिले 100 ने गुणा म्हणजे तुम्हाला उत्तर येऊन जाईल. तर काय येणार तर हे शून्य गेले हे शून्य गेले 4 एके 4 4 8 32. ठीक आहे म्हणजे किती 8 गुणिले 10 म्हणजे किती 80. ठीक आहे चला पुढे. आता इथे काय सांगितलं एका व्यवहारात झालेला 7200 रुपये नफा अ ब क यांना अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती. आता काय दिलंय अ ब आणि क यांचं गुणोत्तर दिलंय. काय दिलंय गुणोत्तर 2/3 आणि 3/4. ठीक आहे. आता सांगितलं 7200 रुपये 7200 रुपये. आता काय सांगितलं तर ब चा वाटा काढायला सांगितलं. मग ब किती आहे तर 3 आहे म्हणजे काय घ्यायचं वरती 3 घ्यायचं आणि खालती काय घ्यायचं तर ह्यांचं बेरीज घ्यायची. 4 न 3 7 आणि 8 9 हे 9. ठीक आहे तर करा गुणाकार. आता काय येणार 9 8 72 म्हणजे 800 गुणिले 3 किती होणार तर हे 2 शून्य दशे दशे 8 त्रिक 24 म्हणजे किती तर 2400 रुपये. समजलं. चला पुढे. आता सांगितलंय 45 व 75 यांचा लसावी काढा. 45चा लसावी कसा काढतात तर 5 9 45 असतात आणि 5 गुणिले 9 9 काय असतो तर 3चा वर्ग असतो म्हणजे काय होणार तर 3चा वर्ग आणि 75 काय असते 25 त्रिक 75 म्हणजे 3 गुणिले 25 काय असतो तर 5चा वर्ग असतो. ठीक आहे. आता ह्यांच्यातल्या मूळ संख्या कुठल्या आहेत तर 3 आणि 5 आहेत फक्त. बरोबर आहेत. आता 3चा जास्ती घात घ्या काय आहे आणि 5चा काय आहे जास्तीत जास्त घात तर 2 आहे. ठीक आहे म्हणजे काय होणार तर 9 गुणिले 25 25 9 2502. ठीक आहे म्हणजे किती होणार उत्तर तर 225 हे तुमची लसावी. ठीक आहे. आता सांगितलं 772च्या 25% 772च्या 25% जिथे टक्के दिसला तुम्हाला तिकडे छेद 100 करायचा. ठीक आहे 25 छेद 100 म्हणजे किती तर 25 चोक 100 आणि त्या 4ने भाग ह्याला तर 4 एके 4 4 एके 4 4 9 36 आणि खालती काय 4 त्रिक 12 म्हणजे किती होणार उत्तर तर 193. समजलं. चला पुढे. आता त्यांनी सांगितलं एक मोटरसायकल 4 तासामध्ये 116 किलोमीटर जाते तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल 7 तासात किती अंतर कापेल. अच्छा 4 तासात जर ती 116 जात असेल तर ती एका तासात किती जाईल 116/4 बरोबर. आणि आपल्याला विचारलाय की 7 तासात किती जाईल तर गुणिले 7 करा. आता द्या भाग काय ते भाग 4 एके 4 4 दुने 8 4 9 36 म्हणजे काय होणार तर 29 गुणिले 7 किती होणार 29 गुणिले 7 तर गुणाकार केला तर तुम्हाला 203 भेटेल. ठीक आहे या उत्तर तर 203. चला पुढे. आता इथे बघा काय लिहायचं जर ई चा घन हा 125 आहे जे चा घन 1000 आहे तर ओ चा घन किती. आता ई चा घन म्हणजे इंग्रजी अक्षरमालेमध्ये ई कितवा असतो ए बी सी डी ई म्हणजे 5वा असतो बरोबर आहे. 5चा घन 125 येतो. हा जे कितवा असतो तर 10वा असतो म्हणून त्याचा किती दिलाय तर 1000 दिलाय. तर ओ कितवा असेल. आता इंग्रजी अक्षरमालेत नेहमी लक्षात ठेवा एम असतो ना एम हा 13वा असतो. ठीक आहे. आता एम पासून ओ किती आहे तर 2 ने पुढे आहे म्हणजे किती होणार इथे तर 15 होणार. आपल्याला 15चा घन काढावा लागेल. ठीक आहे. आता इथे घन काढत बसणार आहेत का तुम्ही तर नाही. तर का नाही कारण पर्यायाचे एकक स्थान बघा इथे 5 आहे इथे 6 आहे इथे 0 आहे आणि इथे 6 आहे म्हणजे थोडे वेगवेगळे आहेत बरोबर आहे. आता नेहमी लक्षात ठेवा 5ने 5ला किती वेळाही गुणल्यावर एकक स्थानी नेहमी 5च राहतो म्हणजे ह्याचा काय होणार तर 3375 उत्तर येणार. ठीक आहे. आणि घनमूळ आणि वर्गमूळाचा आपला लवकरच व्हिडिओ येतो तो नक्की बघा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मी भरपूर नवीन नवीन ट्रिक्स सांगितले. चालेल. चला पुढे. आता इथे बघा एक संख्यामध्ये दिली आहे 1 3 9 27 आणि 81. आता ह्याच्यामधले जे अंक आहेत ते कसे वाढत वाढत चाललेत बरोबर आहे म्हणजे काय असणार तर गुणाकार असणार आहे. आता इथे बघा आता 3 कधी येणार तर 1ने 3ला गुणल्यावर 3 येणार. 3ने 9 कधी येणार तर 3ने 3ला गुणल्यावर 9 येणार. परत सेम आहे 9ने 3ला गुणल्यावर 27 येणार म्हणजे 3चा गुणाकार लागतो. 81 गुणिले 3 आता शेवटी करायचं. ठीक आहे. किती येणार तर 243 येणार. ठीक आहे. चला पुढे. आता इथे दिशावाला गणित आहे म्हणजे तुम्हाला दिशा आखून घ्यायचं. ठीक आहे. हे आहे उत्तर. ठीक आहे. हे दक्षिण हे पूर्व आणि हे पश्चिम. ठीक आहे. आता त्याने सांगितलं एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. आता हे त्याचं घर असेल तर तो दक्षिणेकडे किती जातो तर 23 मीटर जातो. ठीक आहे. तेथून पूर्वेकडे वळून 12 किलोमीटर चालतो म्हणजे पूर्व कुठली दिशा त्याची तर ही आली किती जातो तर 12 किलोमीटर जातो 12 मीटर जातो सॉरी. तेथून पुढे उत्तरेकडे किती जातो तर 18 मीटर जातो
म्हणजे किती जाणार ते इथे कुठेतरी असणार, तो 18 मीटर जातो. ठीक आहे, हे 18. तर मूळ स्थानकापासून तो किती मीटर अंतरावर असेल. आता बघा तुम्हाला ही अशी ह्याच्या समांतर एक लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, आता हे 12 आहे म्हणजे हे पण 12च असणार, ही लाईन पण 12च असणार, बरोबर आहे. आता हे 23 आहेत म्हणजे इथपर्यंत अंतर किती असणार, तर हे 18 आहे म्हणजे हे पण 18च असणार, बरोबर आहे. म्हणजे काय करा, हे टोटल 23 वजा हे 18, तर हे एवढं अंतर किती येणार, तर 5 येणार. ठीक आहे, मग आता पायथागोरस लावा. हे बघा हा काटकोन त्रिकोण झाला ना, मग पायथागोरस लावा. तर पायथागोरसचं सूत्र काय असते, तर कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, एक तर 5चा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग किती, तर 12चा वर्ग. आता किती होणार, 5चा वर्ग 25 आणि 12चा किती 144, म्हणजे बेरीज काय होणार, तर 169. आता इथे कर्णाचा वर्ग आहे म्हणजे काय, हा वर्ग ह्या साईडला गेल्यावर काय होणार, तर वर्गमूळ होणार. म्हणजे हा कसला वर्गमूळ आहे, तर 13चा आहे, बरोबर आहे. म्हणजेच तो त्याच्या मूळ स्थानकापासून किती मीटर अंतरावर असेल, तर हे 13 मीटर अंतरावर असेल. आहे उत्तर आहे. चला पुढे. आता त्याने इथे बघा सांगितलं, एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 64 सेंटीमीटर आहे. तर त्याचे आयताचे क्षेत्रफळ किती. आता हे आयत आहे, बरोबर आहे. ह्याची लांबी किती दिली आहे तुम्हाला, तर 18 दिलाय. रुंदी किती दिलाय, तर काहीच दिली नाही. हा बी घेऊया आपण. ठीक आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र काय असते, तर 2 लांबी अधिक रुंदी. आपण मगाशीच बघितलंय. मग आपल्याला परिमिती किती दिली आहे, तर 64 दिली आहे, बरोबर आहे ना. मग 2 आणि ह्या 64ला भागल्यावर काय होणार, 2 6 आणि 2 4 आणि आपल्याला लांबी त्यांनी दिलेली आहे 18 दिली आहे, बरोबर आहे. 18 अधिक बी बरोबर 32. आता 32 वजा 18 केलं तर तुम्हाला काय भेटेल, रुंदी तर 14. ठीक आहे, आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, तर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, लांबी किती आहे, 18 आहे, रुंदी किती आहे, तर 14 आहे. म्हणजे 18 गुणिले 14 करायचे तुम्हाला. तर ह्यांचा गुणाकार केल्यावर तुम्हाला उत्तर भेटेल 252 चौरस मीटर. ठीक आहे उत्तर आहे. चला पुढे. आता हा प्रश्न बघा, असा प्रश्न हा बहुतेक पेपरमध्ये रिपीट झाला. ठीक आहे, बघा एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं असता एकूण किती वेळ हस्तांदोलन झाले. आता नेहमी लक्ष ठेवायचं, तर ह्याचं सूत्र काय आहे, तर n कंसामध्ये n वजा 1 छेद 2. ठीक आहे, आता n काय आहे, तर 40 व्यक्ती आहेत म्हणजे किती होणार, 40 गुणिले 40 वजा 1 किती होणार, तर 39 छेद 2 म्हणजे 2 दुने 4 म्हणजे किती होणार, 20 गुणिले 39 म्हणजे काय, हा तर 0 तर 0, 39 दुने 78 म्हणजे काय आलं, तर 780 उतरला आहे. चला पुढे. आता बघा सेम तसाच्या तसा परत एक प्रश्न रिपीट झाला. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला. प्रत्येक मुला दुसऱ्या प्रत्येकांबरोबर कुस्ती खेळायची. तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील. म्हणजे आपलं सूत्र काय आहे, तर n म्हणजे किती आहे, तर 5 कंसामध्ये काय, तर n वजा 1 म्हणजे किती, तर 5 वजा 1 किती, तर 4 छेद काय, तर 2 2 दुने 4 आणि 5 दुने 10 म्हणजे उत्तर काय येणार, तर 10. सोपं आहे बघा हे सूत्र आणि हा प्रश्न बघा भरपूर पेपरमध्ये रिपीट झालाय, व्यवस्थित करा. ठीक आहे, चला पुढे. आता त्याने बघा एका गटामध्ये 43 विद्यार्थी आहेत. काय आहे, तर 43 विद्यार्थी दिल्या. ठीक आहे, आता त्याने 19 विद्यार्थी चहा पितात. चहा किती जण पितात, तर 19 पितात. आणि 22 विद्यार्थी कॉफी पितात. कॉफी किती जण पितात, तर 22 जण पितात, बरोबर आहे. चहा न कॉफी दोन्ही पिणाऱ्यांची संख्या 9 आहे. चहा अधिक कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती आहे, तर 9 आहे. तर त्या गटात चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती, म्हणजे आपल्याला काय करायचं, तर न पिणारे विद्यार्थी. ठीक आहे, आता आपण काढूया कमीत कमी एक पिये तरी पिणारी व्यक्ती काढूया. ठीक आहे, कसं काढायचं, ते चहा अधिक कॉफी करायचं, बरोबर. हे चहा आणि कॉफी. आता ह्याच्यातनं हे वजा करायचं, चहा आणि कॉफी पिणारी, कारण आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी गणलंय, बरोबर आहे. म्हणजे हे वजा 9 करायचे. हे केल्यावर काय होणार, 19 वजा 9 किती होते, तर 10. 10 अधिक 22 किती होते, तर 32. म्हणजे 32 विद्यार्थी आहेत, त्याच्यातल्या कमीत कमी एक जण तरी चहा किंवा कॉफी पितोय, बरोबर आहे. मग आता न पिणारे विद्यार्थी किती, तर 43 विद्यार्थी आहेत. 43 वजा 32 करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल उत्तर, तर 11 भेटेल. ठीक आहे, चला पुढे. आता हे बघा, हे 85 नंबरचं गणित पण सेम मगाशी सारखंच आहे. ह्याचं उत्तर पण तुम्ही मला कमेंटमध्ये द्या, सोपं आहे बघा. आता इथे बघा काय दिलंय, अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. हे त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. ठीक आहे, हा अक्षय आणि हा निलेश. ठीक आहे, 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11-16 होते. तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती. आता त्यांचं आजचं वय आपण 4x पकडू आणि ह्याचं 5x पकडू निलेशचं. ठीक आहे, आता काय करायचं, ह्या वयामधनं 18 वर्ष मागे जायचं आहे, ह्याच्या वयातनं पण मागे जायचं आणि
निलेशच्या वयातनं पण मागे जायचं 18 वर्ष, बरोबर किती? तर त्यांचं गुणोत्तर किती आहे? तर 11/16 आहे, बरोबर आहे ना? आता तुम्ही तिरकस गुणाकार करायला गेला तर तिरकस गुणाकारमध्ये गुणाकार मोठा येणार, कारण 16 गुणिले परत 18 करावा लागणार, बरोबर आहे? मग आता अशा वेळेला काय करायचं? तर ह्या 18ची फोड करायची. किती होणार? 9 दुने 18, म्हणजे 9 हे कॉमन काढायचे, ठीक आहे? हे नंतर गुणायचे आपण, हे ठेवून द्यायचे साईडला, ठीक आहे? म्हणजे काय होणार पुढे आपलं? 4x वजा 2, आणि इथे काय होणार? तर 5x वजा 2 बरोबर 11/16, बरोबर आहे? आता सोपं झालं. 16 चोक 64x वजा 16 दुने 32, बरोबर आहे? बरोबर हे 11 गुणिले 5 म्हणजे किती? तर 55x वजा किती? 11 दुने 22 म्हणजे वजा 22, बरोबर आहे? आता सोपं झालंय. तर 64 वजा 55 किती असते? तर 9x असते. आणि हे 32 इकडे वजा तिकडे जाऊन अधिक होणार, म्हणजे 32 22 केले तर किती होणार? तर बरोबर 10 होणार. म्हणजे x ची किंमत काय होणार? तर 10/9 होणार. पण आपण 9 साईडला ऑलरेडी काढलेले आहेत, म्हणजे ते परत त्याला गुणाकार करायचे, ठीक आहे? हे काढलेले 9 आहेत ते, म्हणजे x बरोबर काय होणार? तर 10 होणार. त्याने आपल्याला काय सांगितलं? तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती, बरोबर आहे? आता ह्या x ची किंमत टाका ह्या 4x आणि 5x मध्ये. तर अक्षयचं वय किती येणार? तर 4×10 40, आणि ह्या निलेशचं वय किती येणार? तर 5×10 50, बरोबर आहे? म्हणजे टोटल किती होणार? तर 90 होणार, ठीक आहे? समजलं? आता हे लक्षात ठेवा, 9 कसे आपण साईडला काढून ठेवले म्हणजे तुमचा गुणाकार सोपा होईल, ठीक आहे? मग नंतर ते 9 पुढे जाऊन परत गुणून द्यायचे त्याला, ठीक आहे? चला पुढे. आता काय दशरथचे वय सोयमच्या वयाच्या तिप्पट आहे. त्या दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असला, त्या दोघांच्या वयाची बेरीज किती? आता जर सोहमचं वय x असेल तर दशरथचं वय किती? तर 3x येणार, बरोबर आहे? दोघांच्या वयाचा फरक किती आहे? तर 16 वर्ष आहे, म्हणजे 3x वजा x किती होणार? तर 16, म्हणजेच काय? तर 2x बरोबर 16 दिलाय फरक. तर x बरोबर किती येणार? तर 8 येणार. आणि आपल्या काय त्या दोघांच्या वयाची बेरीज किती? मग आता ह्या 8ची किंमत टाका, म्हणजे सोहमचं वय किती येणार? 8, आणि दशरथचं वय किती होणार? तर 24, आणि त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती होणार? तर 32 वर्ष, ठीक आहे? आहे उत्तर? तर आहे. आता इथे बघा काय दुपारी 3:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळास तास काटाला ओलांडून पुढे जाईल, बरोबर आहे? तर नेहमी लक्षात ठेवा, एका तासाला मिनिट काटा हा तास काटायला 1 वेळा ओलांडतो, म्हणजे हे 10:30 ते 3:30 पर्यंत किती तास होणार? तर 7 तास होणार. म्हणजे किती वेळा ओलांडणार? तर 7 वेळा ओलांडणार, ठीक आहे? आता इथे काय सांगितलंय? तर 5 मुले हे रांगेत बसली आहेत, 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे? राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आहे. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आहे, आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे, ठीक आहे? आता हा एस होतो, म्हणून आपण एसचा सचिन तेंडुलकरचा हा 10 नंबर देऊया त्याला, ठीक आहे? पुढे काय सांगितलं आहे? तर वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलाय. तर वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलाय, म्हणजे हा पार्थिव आहे तर ह्याच्या उजव्या बाजूला बसलाय, ठीक आहे? तर सर्वात कडीच्या बाजूला कोण बसले आहे? सर्वात कडीच्या बाजूला कोण बसले आहे? पार्थिव बसला आहे, आणि हे कोण आहेत? तर द ग्रेट सचिन तेंडुलकर, ठीक आहे? पार्थिव आणि द ग्रेट सचिन तेंडुलकर. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय? 1 जानेवारी 2016 शुक्रवार होता, तर 31 डिसेंबर 2016 कोणता वार असेल? आता आपण काय 1 जानेवारीला काय दिलं त्याने? तर फ्रायडे दिलाय, बरोबर आहे? म्हणजे शुक्रवार असतो, बरोबर आहे? आणि आपल्याला विचारलं 31 डिसेंबरच त्याच वर्षाचं, मग आपण काय करायचं? 1 डिसेंबर पर्यंत काढूया, ठीक आहे? कारण हा 1 जानेवारी म्हणून आपण 1 डिसेंबर पर्यंत त्याच्यामध्ये अधिक दिवस किती आहेत ते काढूया, ठीक आहे? तर कसे काढायचे अधिक दिवस? तर नेहमी लक्षात ठेवा, 31 दिवसांचा जो महिना असेल त्याच्यामध्ये किती असतात अधिक दिवस? तर 3 असतात. आणि 30 दिवसांचा जो महिना असेल त्याच्यामध्ये किती असतात? तर 2 असतात. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? तर 29 दिवसाचा असतो. त्याच्यामध्ये किती असतो अधिक दिवस? तर 1 असतो. आणि 28चा जर असेल, म्हणजेच नॉर्मल वर्ष असेल, तर किती असतो? तर 0 अधिक दिवस असतो, ठीक आहे? समजलं? आता आपण महिन्यावाईज बघूया, ठीक आहे? तर आपल्याला काय? तर जानेवारी एक पर्सन दिले, बरोबर आहे? म्हणजे जानेवारी पण घ्यायला लागेल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. आपल्याला 1 तारखेपर्यंत काढायचं, म्हणजे फक्त नोव्हेंबर महिना येईल, ठीक आहे? आता मी काय सांगितलंय? तर जानेवारी महिन्यामध्ये किती असतात एक्स्ट्रा दिवस? तर 3 असतात, कारण जानेवारी कितीचा असतो? तर 31चा असतो. फेब्रुवारी आता कितीचा असणार आहे? 2016 आहे, म्हणजे तर 2016 हे लीप वर्ष आहे. कशावरनं लीप वर्ष आहे? तर ह्याला 4ने जर भाग जात असेल पूर्ण,
तर हे लीप वर्ष आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याला 2016ला 4ने भाग जातो म्हणजे काय, तर लीप वर्ष म्हणजे म्हणजे फेब्रुवारी किती दिवसाचा असेल, तर 29 दिवसाचा. म्हणजे किती असणार अधिक दिवस, तर 1 असणार. आता एक लक्षात ठेवा, 31 नंतर फेब्रुवारी गेल्यानंतर मार्च पण 31चाच असतो. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये किती असणार 3. मग परत किती असणार 30चा असतो एप्रिल. ठीक आहे, मे कितीचा असतो 31चा असतो. परत जून कितीचा असतो, तर 30चा असतो. फक्त जुलै आणि ऑगस्ट हे पाठोपाठ जे येतात ते 2 महिने हे 31-31चे असतात. त्याच्या पुढे सेम आपलं परत 30, परत 31 आणि परत 30. ठीक आहे, आता अधिक दिवस काढूया. एप्रिलमध्ये किती असणार, 30 आहे म्हणजे तर 2, कारण 30 मध्ये मी 2 बोललोय. 31 मध्ये किती 3, परत 2, परत 3, परत 3, परत सप्टेंबरमध्ये 2, परत ऑक्टोबरमध्ये 3 आणि नोव्हेंबरमध्ये 2. आता हे मोजा आहे किती आहेत अधिक दिवस, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18 आणि बेकंबे बेदुनी 4, बेत्रिक 6 आणि बेचोक 8 अधिक 8 आणि हा 1 म्हणजे किती, तर 27 अधिक दिवस आहे. ठीक आहे, पण हे तर आपण 1 डिसेंबर पर्यंत बघितले, पण आपल्याला सांगितलंय 31 डिसेंबर. मग हे 31 दिवस ह्याच्यामध्ये अधिक करा, किती येणार, तर 58 अधिक दिवस. ठीक आहे, आता हे अधिक दिवस आले. आता ह्याला आठवड्याच्या 7ने भागा आणि बाकी काय राहणार ते बघा. ह्याचा काय भाग लागणार, 7 8 56 आणि हे वरचे 2 काय राहिले, तर ही बाकी राहिली. ठीक आहे, आता आपल्याला काय दिलंय, तर शुक्रवार हा येतो 1 जानेवारीला. मग आपले 2 दिवस अधिक भेटतात, म्हणजे आपल्याला 2 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे काय होणार, शुक्रवारच्या 2 दिवस पुढे म्हणजे कुठला, तर शनिवार आणि रविवार. म्हणजे काय असणार उत्तर आपलं, 2016 31 डिसेंबरला काय असणार, रविवार. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता या संख्यामालेमध्ये बघा, तुम्ही ह्यांच्याकडे व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला एकतर कोण घन दिसेल किंवा कोण वर्ग दिसेल. ठीक आहे, आता एक तर काय एकाचा वर्ग पण असू शकतो, घन पण असू शकतो. 2 काय आहे, तर 2चा वर्ग आहे. 3 काय आहे, तर 3चा घन आहे. 4 काय आहे, तर 4चा वर्ग आहे. 5 काय आहे, तर 5चा घन आहे. हा काय आहे 36, तर 6चा वर्ग आहे. म्हणजे पुढे काय येणार, 7चा घन. मग 7चा घन किती असतो, तर 343 असतो. आता तुम्हाला 7चा घन जर माहीत नसेल तर नेहमी लक्षात ठेवा, 7 आणि 3 ह्यांचं एकक स्थान अदलाबदल होते. म्हणजे 3चा जर घन असेल, 3चा घन काय असतो, तर 27. म्हणजे 7 इथे आला बरोबर आहे ना एकक स्थानी. तसंच 7च्या एकक स्थानी काय असणार आहे, तर 3 असणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की 1 ते 10 पर्यंत तुम्हाला घन हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपण बीड चला तर अशा प्रकारे आपण बीड विभाग हा समाप्त केलाय. ठीक आहे, आज आपला एक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा टॉपिकचा व्हिडिओ आहे ना तो येणार आहे. ठीक आहे, आणि जे आपले विश्लेषणाचे व्हिडिओ आहेत ते तर कंटिन्यू राहतील. ठीक आहे, चला तर थँक्यू. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.